नमस्कार, मी झकी अहमद आणि आपण पाहत आहोत खानदेश टाइम न्यूज। आता विधानसभा निवडणूक लागली आहे आणि येत्या 20 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल लागणार आहे। त्या संदर्भात आपण जामनेर मतदारसंघात आलो आहोत आणि आपल्याकडे भरपूर एक मंडळी बसलेली आहे, त्यांच्याशी आपण संपर्क साधूया। दादा, काय वाटतं आपल्याला जामनेर मतदारसंघात कोणाची हवा आहे? असं काम नाही की ते आज भाऊंनी केलेलं नाही। रस्त्याचे काम असतील, काँक्रिटीकरण असेल, जलसंधारणाचे काम असतील, आरोग्याचे असतील, आतोनात कामं भाऊच्या माध्यमातून होत आहे। गाव रस्ते, शिवरस्ते, पान रस्ते सगळं व्यवस्थित आहे आणि भाऊच निवडून येणार आहे यावेळेस। पुढचा आमदार खोडपे सरच येणार आहे। हो, अपेक्षा काय आता 30 वर्षामध्ये काय झालं आमच्या गावात, काही सुधारणा झाली नाही। सुधारणा काय, एवढाले खड्डे, त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडतात लोक, काय सुधारणा आहे? खोडपे सरच येणार आहे। खोडपे सर बुवा आता बदलायला पाहिजे, बुवा परिवर्तन व्हायला पाहिजे आणि अत्याचार कमी व्हायला पाहिजे। नवीन बदलल्यानंतर ते तरी करणार। चा काही ते भवितव्य नाही। गिरीश भाऊ महाजन हे सर्वसामान्याचे एक दैवत आहे, गरीब लोकांचे एक आधारस्तंभ आहे। कुठलेही कामं सर्वसामान्य माणूस भाऊकडे गेला तिथे कुठल्या असा पुढाऱ्याची किंवा कोणाची काही आवश्यकता भासत नाही, त्यामुळे जनता भाऊ मागेच आहे। भाऊ आरोग्य दूतच आहे, या तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे आरोग्य दूत आहे। जर भाऊ जात असले, एखादी ॲक्सिडेंट झाला किंवा कोणी कधी काही सर्वसामान्याचं काही असे काही आजार वाटत असले तर भाऊ खुद थांबून सण त्याच्यावर पहिले विलास करतात, मग नंतर काम। गिरीश भाऊ माझा नजीब तोच करतोय आता सर्व। लाडक्या बहिणीची जेव्हा बी तोच करतोय। हां, आले नाही काहीच नाही। असं 2-3 दिवस फिरले मी, आले नाही पण मग आले, जामनेरमध्ये आले ते माझे पैसे। हां, आता गिरीश भाऊ माझं गिरीश महाजन शिवाय पर्याय नाही ना। हां, मतलब म्हणजे त्यांचे कामं आहे 30 वर्षापासून, त्यांचं कुठलंही असं हे नाही आहे, त्यांच्या विरोधात कोणी आहे नाही बुवा। म्हणजे जे सांगलं ते संपूर्ण राहू द्या ना, पण काही नाही, जुनं ते सोनं राहतं। शेवटी लोकांचा विश्वास आहे, बरोबर आहे की नाही? भाऊकडनं काहीच अपेक्षा नाही, ज्या अपेक्षा होत्या त्या भाऊनं पूर्ण केल्या आहे। मग आता शेवटी विरोधकांचं काम राहतंच काही ना काही म्हणणं। पुढचा आमदार आता परिवर्तन व्हायला पाहिजे असं माझी इच्छा। कसं म्हणजे आता जो पहिलचा आहे त्याच्यात थोडाफार काही बदल झाला पाहिजे। हां, तेच म्हणून गिरीश महाजन कमळ, त्यांचे कामं भरपूर आहे। नवपौरमध्ये भरपूर काम आहे, पाईपलाईन आणली त्यांनी गावाला, पाण्याच्या पाण्याचे रस्ते केले भरपूर। गिरीश महाजन अजून काम करणार, ते निवडून आले की। नाही कामं भरपूर झाले। आता ते कसं आहे, तुम्ही सांगता त्या ज्याचे विचार अलग असतात, प्रत्येकाचे विचार सारखे नसतात, त्याच्यामुळे थोडंही होत। पूर्ण खर्चाना रोग झाला, लोंढरी रोग झाला, शरीर रोग झाला, आता पिंपळगाव रोगचं काम चालू आहे नवीन, पूर्ण कामं चालू आहे त्यांच्यावर। मी गिरीश महाजनचा म्हणजे 95 पासून मतदार आहे, मतदार आहे आणि अजूनही आहेत। पण गिरीश भाऊनं बरेचसे कामं केले आणि करताय। आता त्यांनी फक्त आल्यानंतर म्हणजे येणार तर आहेच, आल्यानंतर त्यांनी जामनेर तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न, हा शेतीचा, हा मूळ मुद्दा आहे। काय, जामनेर हा खडकाळ तालुका आहे, त्याच्याकरता पाण्याचा हा स्रोत त्यांनी बारमाही सुरू करावा, ही योजना आणावी। आणि दुसरा एक प्रश्न असा झाला आहे निर्माण की आज तालुक्यात आहे काय, आणि सरकारमध्ये आल्यावर त्यांनी दारूबंदीविषयी कडक पाऊल उचलायला पाहिजे, एवढंच आपलं म्हणणं। जवळपास 7 वर्षापासून माझी जोडी घेतात, हे भाऊच्या मागेच आहे। भाऊलाच मतदान करायला आलो मी, गिरीश महाजन। पुढचा आमदार बदल तर व्हायलाच पाहिजे, कारण कामं नाही ना, कामं होऊन राहिले नाही। किती वर्ष झाले, 35 वर्ष झाले आमदार की। आता जो राहील तो निवडून द्यायला जाईल।